आंबेडकरांचा विजय असो. लोकशाही राणाभाऊ साठ्यांचा विजय असो. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. संत सेवालाल महाराज की जय. सामाजिक एकतेचा विजय असो. हम सब एक है. हम सब एक है. दादा, आज कुठल्या विषयावर तुम्ही पुण्यात आला होता आणि काय नेमका विषय आहे? आज विष्णुभाऊ कुराडे यांनी आमच्या 18 पगड जातीतल्या सगळ्या बांधवांची बैठक इथं घेतली होती. सगळ्या लहान मोठ्या सगळ्या जातीचे प्रतिनिधी इथं आले होते. प्रातिनिधिक स्वरूपात ही बैठक आहे आणि या बैठकीतून आम्ही सगळे एक आहोत. मराठा धनगर, मराठा ओबीसी किंवा अन्य कुठले वाद लावायचा प्रयत्न जरी कुणी केला तरी ते शक्य होणार नाही आणि आम्ही सगळे एक आहोत हा इशारा देण्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत. जो सोलापूरला जो विषय घडला त्याबद्दल थोडंसं. सोलापूरच्या विषयात कुणी असं वादग्रस्त जागेवर कुठे बसवू नयेत आणि तिथं कुणी राजकारण करायला येऊ नये. दोन्ही बाजूने जर काही चुकलं असेल तर त्यांचं आम्ही समर्थन करणार नाही, परंतु सन्मानानं तो पुतळा आता घेऊन चांगल्या जागी बसवलाय. गावकऱ्यांनी तोडगा काढलाय. काही बाहेरच्या लोकांनी तिथं वाद लावला होता, परंतु तो न करता तिथले महाराज फरांडे बाबाजी असतील किंवा गावकरी आणि सगळे मराठा धनगर बांधव सगळ्यांनी मिळून तोडगा काढलाय. अगोदरही ते सगळे एक होते आणि आता एक आहेत. काही बाहेरच्या लोकांनी तिथं वाद लावला होता, तो वाद त्यांनी लावू नये हे सुद्धा आमची त्यांना विनंती. शिवाजी महाराजांना पुतळा असा रातोरात बसवला जातो, याबद्दल रातोरात पुतळे बसवणाऱ्याला सुद्धा विनंती आहे. अरे खरं हिंमत असेल तर इथून पुढे दिवसा पुतळे बसवा आणि वादग्रस्त जागेवर बसवण्यापेक्षा एकट्याने बसवण्यापेक्षा 18 पगड जाती धर्माला शिवाजी महाराजांना सगळ्याला मानतात. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घ्या आणि एक तर परवानगी घ्या आणि परवानगी नाही दिली तर गुन्हे स्वतःवर घ्यायची तयारी ठेवा आणि सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन सन्मानाने महाराजांचा पुतळा बसवा. भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु भारत माता की जय. महाराज बोला तुम्ही. आजची हे पर्व मीटिंग पत्रकार भवनामध्ये झालेली असताना हे सर्व समाज बांधवांना एकत्रित करून एक विचारामध्ये एकात्मतेमध्ये मांडून या शब्दाचा अर्थ जगताला कळवून देण्यासाठी आज सर्व संतभूमी या ठिकाणी एकत्रित आलेली आहे. त्याचबरोबर सर्व बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. या बांधवांनी जे एकत्रितपणा दाखवला आणि समाजाचा एक सलोखा निर्माण करण्याची ताकद निर्माण केली, याबद्दल मी सर्व बांधवांचे पुनश्च एकदा शतशः ऋणी आहे. असा जर प्रत्येक ठिकाणी सलोखा निर्माण झाला तर येत्या काळामध्ये कुठंही जातीभेद तेढा कधीही राहणार नाही. जे पूर्व संतांनी ठेवलं होतं, जे पूर्व महापुरुषांनी ठेवलं होतं तेच पुन्हा आपलं उदयाला येईल. हेच राज्य या ठिकाणी स्त्रीचं होईल. हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आजच्या पत्रकार भवनात.